आमच्याकडे ह्या नारळाच्या बर्फीबरोबरच टोमॅटो, बीट, गाजर, बटाटा यांच्या बर्फी नेहमी आम्ही करतोच, परंतु मुंजीला स्पेशली केल्या जातात. सुस्वागतम. आज मी तुम्हाला नारळ बर्फी करून दाखवणार आहे, पण थोडी वेगळी, जेणेकरून हा जो खोवलेला नारळ आहे ना तो आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण ह्या वड्या खाऊ, बर्फी खाऊ, तेव्हा ती तोंडामध्ये पटकन विरघळली जाईल. तर ह्या ठिकाणी बघा, मी या वाटीच्या मापाने 2 वाट्या भरून खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं खवणून घेतलेलं आहे 2 वाट्या भरून. तसेच आता याच वाटीने सपाट वाटीने 2 वाट्या साखर घेतलेली आहे. बघा, ही मी दिसायला या बाउलमध्ये ठेवली आहे, पण मोजलेली आहे. या वाटीने सपाट 2 वाट्या साखर आणि भरून 2 वाट्या खोबरं, ओलं खोबरं. त्यानंतर इथे पाव कप दूध घेतलंय आणि इथे वेलच्या मी बारीक करून घेणार आहे, वेलची पावडर करून घेणार आहे, ते दाखवायला म्हणून ठेवलंय. आता सर्वप्रथम मी हा जो नारळ आहे तो मिक्सरला लावून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतेच. तर अशा प्रकारे मी थोडासा नारळ फिरवून घेतलाय. इथे पाव कप दूध घेतलंय. आता हे जे खवणलेलं खोबरं आहे ते मी घालते. तर हे बघा, आता ह्या नारळामध्येच तुम्हाला मगाशी दाखवायची विसरले मी, नारळ आणि दूध असं, म्हणजे खोवलेला नारळ आणि दूध मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2 वाट्या साखर घेतली होती ती घालून घेतली. आता हे छान मिक्स करून घेऊया. बघा, अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि मगाशी तुम्हाला मी सांगायची विसरले, तूप लावलेलं आहे मी ताटाला तूप लावून वड्यांसाठी ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आता ही साखर सुद्धा मिक्स करून घेतली. आता ही आपण गॅसवर ठेवूया आणि अगदी छोटी आणि साधी आणि सोपी पद्धत आपण पाहणार आहोत. तर आता हा आपण खोबऱ्याचा किस गॅसवर ठेवलेला आहे आणि तो अशा प्रकारे सारखं असं मिक्स करत राहायचं, अजिबात खाली लागू द्यायचा नाही, म्हणून आपण ऑलरेडी दूध घातलेलं आहे. हे बघा, आपली साखर विरघळत आहे. अजिबात खाली लागता कामा नये कढईला. असं कंटिन्युअसली हलवत राहायचं, असं एकजीव करत राहायचं. आणि झालं की नाही हे कसं काय कळणार, ती देखील एक ट्रिक आहे ना, ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी वडी आहे ना, म्हणजे बर्फी, ती अगदी खाल्ल्या तोंडात विरघळते. म्हणून मी थोडा नारळ एकदा मिक्सरला फिरवून घेतला. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. एक भरून वाटी खोबऱ्याला मी सपाट वाटी साखर घातली. हे प्रमाण लक्षात ठेवायचं. हे माझ्या सासूबाईंचं प्रमाण आहे. त्या असं मला नवीन काही ना काही शिकवत असतात. हे बघा, चांगलं असं परतत राहायचं. एक 20 मिनिटं लागतात ह्या बर्फीला, 20-25 मिनिटं. करपता कामा नये अजिबात. ही अशी बर्फी आपण कुठे नातेवाईकांमध्ये जातो तर बाहेरचा खाऊ विकत घेण्यापेक्षा अशी घरात केलेली बर्फी आपण मुलांसाठी, मोठ्यांसाठी खाऊ म्हणून घेऊन जाऊ शकतो. घरातला खाऊ म्हणजे एक वेगळंच समाधान आपल्याला मिळतं, घरात केलेला खाऊ. आणि मुलांना सुद्धा खूप आनंद होतो असं काही नवीन केलं की. अशा प्रकारे बघा, मी 5 मिनिटांनी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवत आहे कसं आपलं खोबरं आणि साखर एकजीव होतंय आणि कशी बर्फी तयार होतीये. अशी बर्फी तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी 3 साहित्यामध्ये होणारी ही बर्फी आहे, घरच्या घरी.
बघा होत आहे आपली बर्फी अशी, म्हणजे जी नारळाची बर्फी आहे ना ती तुम्ही बटाटा मिक्स करून पण करू शकता. बटाटा पण घेऊ शकतो आपण, शिजवलेला बटाटा किसून. फक्त साखर मात्र पुन्हा 1 वाटी जास्त घालायची. म्हणजे 2 वाट्या, 1 वाटी खोबरं, 1 वाटी बटाटा आणि 2 वाट्या साखर, अशा प्रकारे सुद्धा करू शकता तुम्ही. स्पेशली बटाट्याची पण बर्फी ह्याच प्रमाणात होऊ शकते. गाजर, बीटाची, टोमॅटोची बर्फी देखील याच प्रमाणात होऊ शकते. मी केलेले आहेत, तुम्हाला पुढे दाखवेनच. आपलं हे चॅनल असंच चालू राहणार आहे, तर तुम्हाला चॅनलवरती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी आम्ही करून दाखवेन. आमच्याकडे मुंजीला हे सगळे प्रकार करतात. मी वेलची पावडर घातलेली आहे. आता ही देखील मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. ताटाला तूप लावून मी ठेवलेलं आहे ऑलरेडी. अगदी पण आपल्याला कडकडीत करायच्या नाहीये, मऊ अशा करायच्या आहेत. पुन्हा एक 2-3 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवत आहे. आता याची एक ट्रिक, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या ज्या कढईच्या कडा आहेत ना त्या सुकत जातात की समजायची ही बर्फी आपली झालेली आहे म्हणून. ही ट्रिक आहे माझ्या सासूबाईंची. मी ताटाला तूप लावून घेतलंय. त्यानंतर काही जण प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करतात थापण्यासाठी, पण मी नाही तसं करणार आहे. मी ह्या डब्याचा वापर करणार आहे. त्याला पण तूप लावून घेतलंय. आणि ह्या बघा आता आपल्या ह्या कढईच्या ज्या कडा आहेत ना त्या सुकत चाललेल्या आहेत. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे अशा सुकतात की समजायचं की हे मिश्रण झालेलं आहे म्हणून. 1 मिनिटभर हे परतायचं फक्त, आणि ऑलरेडी हे झालेलं आहे. तर 1-2 मिनटं मी परतते आणि तुम्हाला थापून दाखवते. आता बघा, सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला गॅस मी बंद केला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर पुन्हा असं ढवळत राहायचं. 1 मिनिटभर ढवळायचं असं, म्हणजे परतायचं असं फास्ट एकदम. गॅसवरनं खाली काढून घेतले, पुन्हा मिनिटभर परतत आहे. आता खाली काढल्यानंतर सुद्धा 1 मिनिटभर परतल्यानंतर मी असं हे ताटामध्ये ओतून घेतलंय सगळं मिश्रण. आणि हे आता फास्ट एकदम थापून घ्यायचं. आता ह्या डब्याने मी हे छान असं थापून घेते, प्लेन करून घेते. आणि मग तुम्हाला अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते सगळं ताटभर असं पसरवून झालंय डब्याने. आता एकदा मी वड्या काढून घेते. लगेच असं वड्या पाडून घ्यायच्या, मग दाखवतेच मी तुम्हाला. तर अशा प्रकारे हा बघा, वड्या देखील आपल्या या पाडून झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ज्या नारळाच्या वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. अगदी सुंदर झालेल्या आहेत. तर मऊ अशा तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला तुकडा करून दाखवते मी. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही वडी बर्फी तयार झालेली आहे. तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार.